शेतकरी बंधूंनो नमस्कार दादा. नमस्कार. आज दिनांक 27 मे 2026 रोजी आपण सावळी तालुका जिल्हा बुलढाणा येथील प्रगतशील शेतकरी तथा SRTचे स्टार प्रचारक म्हणता येईल त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील पवनरावजी वाघ हे गेल्या 4-5 वर्षांपासून कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा तसेच चिपळूणकर काका यांच्या SRT शून्य मशागत तंत्राने शेती करत आहे. त्यांनी SRT पद्धतीने शेती केल्यामुळं त्यांना कसा फायदा झाला, काय झाला, यातून कसं उत्पन्न त्यांना मिळतं, आपण हे या ठिकाणी जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या त्वरात मला. नमस्कार मंडळी, मी SRT शेतकरी पवन वाघ, राहणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा. आपण किती वर्षापासून SRT पद्धतीने शून्य मशागत तंत्राने शेती करता? आपल्याला जवळपास 4 वर्ष झालेले आता या तंत्राले. 2021 पासून आपण SRT या तंत्रज्ञानानुसार शेती करतो. बर, SRT तंत्रानं तुम्ही शेती करत असल्यामुळं तुम्हाला आणि पारंपरिक शेती ज्यावेळेस करत होता तुम्ही त्याच्यामध्ये आणि शून्य मशागत तंत्राने जी शेती करता याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? याच्यामध्ये फरक असा आहे की आपल्याला वेळेची बचत होते आणि आपल्या जे आंतरमशागतीचा जो खर्च येतो, नांगरणी वखरणी मुगडणी, हा खर्च आपल्याला याच्यामध्ये येत नाही. मजुराची बी टंचाई आपल्याला भासत नाही. त्यामुळे आपण आणि पुन्हा 2 पिकातील अंतर हे आपलं कमी होतं. म्हणजे यावेळेस आपण पहिले रब्बी मध्ये मक्का कट केलं लगेच आपण गोबीची लागवड केली. पारंपरिक वाल्याला काय करावं लागतं की त्याची नांगरट करावं लागते, पुन्हा रोटर करावं लागतं. त्यात जवळपास 15 ते 20 दिवसाचा कालावधी निघून जातो. बरं, आता हे तुमचं SRT पद्धतीने आज गेल्या समजा 5 वर्ष झाली तुम्हाला कंप्लीट समजा, आहे का नाही? 4 वर्ष कंप्लीट. 4 कंप्लीट झाली. आता हे तुमचं 9वं पीक आहे, 12वं पीक आहे. मला या ठिकाणी तुम्ही पूर्वी कोणते तुम्ही या ठिकाणी पिकं घेतलेली त्याचे काही औषध असतील ते दाखवा. पूर्वी आपण खरीपामध्ये मक्का घेतली होती. ते मक्याचे हे दस आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की पवनरावजी वाघ यांनी या ठिकाणी मक्याची लागवड केली होती. हे जसं आपल्या त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे, हे बघू शकता शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही गेले 4 वर्षापासून या जमिनीची अजिबात हालवलं केले नाही. प्रकारची आंतरमशागत यापू बेड रिपेअर सुद्धा केली नाही का? नाही अजिबात. बरं, याच्यामध्ये तुम्ही काही आंतरपीक वगैरे घेतलेलं आहे का तुम्ही? आता कोथिंबीर घेतला होता ना. कोथिंबीर कसं लागवड केली तुम्ही? या नालीमध्ये 4 तासाची लागवड केली त्यापूर्वी. म्हणजे जवळपास 1.25 एकरामध्ये 12.5 किलो बियाणं लागलं होतं आपल्याला. म्हणजे या गोबीच्या नंतर तुम्ही हे मधलं जो रिकामा हे तास आहे समजा, हे खालची नाली, या नालीमध्ये तुम्ही कोथिंबीर घेतली. बरं, हे गोबीचं किती क्षेत्र आहे तुमचं आता? जवळपास 1.25 एकर. हे 1.25 एकर आहे. आणि या 1.25 एकरमध्ये तुम्ही कोथिंबीरीची आंतरपीक लागवड केली होती, बरोबर आहे? तर तुम्हाला याच्यातून आता कोथिंबीरीचं किती उत्पादन मिळालं? 70,000 दिलं आपण ते उधाळा. 70,000 रुपये. बर, आणि आता गोबीचं पण आता तुमचं एक्स्ट्रा हे उत्पादन मिळणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या याला नागाटी केली नाही, रोटाटर केलं नाही, आणि मागील जसे जे बेड आहे त्याच बेडवर तुम्ही लागवड केली. आणि आधी 70,000 रुपयाचं याच्यामध्ये आता तुम्ही कोथिंबीर घेऊन परत तुमचं आता हे असं सुंदर या ठिकाणी गोबीचं पीक डवलत आहे. तर तुम्हाला याच्यातून आता गोबीच्या याच्यातून तुम्हाला किती अपेक्षा आहे बरं? किती उत्पादन मिळेल? अपेक्षा आपल्याला 1.25 लाखाची. आता सध्याच्या भावानं जर म्हणलं 4-5 लाख बनवू शकते, पण भावानुसार आपल्याला 20 रुपयाचा बी कधी भेटला तर 2-1 लाख रुपये बनते आपली. 2-1 लाख रुपये जरी पकडले आपण आणि पहिले 60-70, तर तुम्हाला एका 1.25 एकरमधून 3 लाखाचं म्हणजे उत्पादन सहज मिळू लागलं. ते कुठल्याही प्रकारची नांगरणे नाही, रोटाटर नाही, मजुराची खुशामत नाही का हो दादा? बरोबर आहे की नाही? आणि आजकालचे शेतकरी दरवर्षी नांगरणी करतात, रोटाटर करतात, आपाप खर्च करतात, पण त्यांना सुद्धा असं एवढं उत्पादन मिळत नाही. मग SRT पद्धतीने शेती केली तर फायद्याची आहे की नाही? 100% फायद्याची. का हो दादा? आता याच ठिकाणी तुम्ही पाठीमागं तुमच्या भेंडीची लागवड केलेली वाटतं, आहे का नाही? आता हे भेंडीच्या अगोदर पण तुम्ही आता याच्यामध्ये कोणकोणते पिके घेतलेले आहे? याच्या अगोदर खरीपामध्ये सोयाबीन होती.
नाही, खरीपामध्ये मक्काच होती इकडं आणि रब्बीमध्ये बी मक्काच होती. मक्का काढल्यानंतर भेंडी लागवड केली. असं काय? हो. या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण, हे बघा, पूर्वी या ठिकाणी मक्काची लागवड केलेली होती आणि या मक्काच्या जागीच त्यांनी या ठिकाणी भेंडीची लागवड केलेली आहे. आता भेंडीचं एक क्षेत्र किती दादा तुमचं? 15 गुंठे आहे. 15 गुंठे का? बरं, याच्यामधून तुम्हाला किती उत्पादन मिळालं आजपर्यंत? किती तोडे झाले तुमच्या भेंडीची? आता 7-8 तोडे झाले. 7-8 तोडे झाले. त्याच्यातून किती उत्पादन आलं तुम्हाला? 30-35 हजारात झाले. 30-35 हजार रुपये. आणि इकडं पण आता हे पिवळं पिवळं जे हे दिसतंय याच्यामध्ये तुम्ही चवळीची पण लागवड केलेली आहे की नाही? आता चवळीचं उत्पादन तुम्हाला किती निघालं मग? चवळी 15-20 हजारात झाली. 15 ते 20 हजाराची. हा. असे SRT तंत्र, शून्य मशागत तंत्र हे आपलं कमी खर्चाचं आणि शेतकऱ्यांना प्रचंड उत्पादन देणारं हे तंत्र आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी या तंत्राचा स्वीकार केला पाहिजेत, आहे का नाही? आता याच गावचे आपले भेंडीचे हे दाखवा बरं. क्वालिटी हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, भेंडीची एकदम किती जबरदस्त क्वालिटी आहे. आणि या ठिकाणी आता त्यांच्याच गावामधील मंगेश भाऊ वैद्य हे आलेले आहेत. तर दादा, तुम्हाला कसं वाटतं बरं हे शून्य मशागत SRT तंत्र? तंत्र चांगलं आहे, म्हणून मी असं माझ्या याच्याकडे चक्रा चालूच राहतात. बर, तर मी पण बेड काढले एका एकराची. असं का? एका एकराची बेड काढली. पवन भाऊचं तुम्ही पाहून तुमचं पाहिलं, पाहून माझी शेती बघितली, पवन भाऊ शेती बघितली आणि तुम्हाला पण आता असं वाटलं की आता नांगरणी बंद, रोटेटर बंद, आता याच्या पुढे आपण SRT तंत्रानं शेती करायला पाहिजे, तरच फायदेशीर आहे का नाही? आज रोजी डिझेलसाठी शेतकरी 24 तास पेट्रोल पंपावर रांगा लावून उभे आहेत, पण अद्याप त्यांना पेट्रोल मिळून नाही राहिलं. बरोबर आहे दादा? बऱ्याच शेतकऱ्यांच्या नागाट्या रोट्यावर थांबलेले आहे. आणि आता आजची तारीख आपली 27 मे, एक 15 दिवसाच्या आता 7 जून, आता एक 7-8 दिवसात लागणार आहे, तरी अजून शेतकऱ्यांच्या तयाऱ्या नाही. पण पवन भाऊना कुठल्याही प्रकारची नांगरणी, रोटेटर, कुठलेच काय मेहनत न करता डायरेक्ट या ठिकाणी त्यांनी हे बघू शकता, इथं पण मक्काचे तसेचे आणि भेंडीची पण लागवड केलेली आहे. हे खरीपातले, हो. हे रब्बीतले आणि हे खरीपातले. हे असे हे दोन्ही प्रकारचे त्यांची रब्बी आणि खरीपातले जे खोडं आहे मक्काचे ते तसेच आहे. असा हा जबरदस्त SRT तंत्र, शून्य मशागत तंत्र आहे. तर या तंत्राचा प्रत्येक शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे, आहे का नाही? हा, तरच तो शेतकरी आपला सुखी आणि समृद्धी होईल. सुखी आणि समृद्ध होईल. या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना मी एक सांगू इच्छितो की पवन भाऊ वाहक यांनी खरोखरच एक आदर्श आपल्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तयार केलेला आहे. तर या पवन भाऊचा आदर्श प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन बघावा आणि अशा प्रकारे जमिनीची हलवहलव न करता, कोणत्याही प्रकारचा नांगरटी न करता, रोटेटर न करता जमिनीवर अत्याचार थांबवले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने शून्य मशागत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला पाहिजेत. आदरणीय कृषीरत्न, कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा यांनी आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी पवन भाऊ वाघ यांना शेती शाळा दिलेली आहे. तर या ठिकाणी पवन भाऊला आता दर महिन्याला प्रत्येक समजा महिन्यातून 2 वेळेस या पवन भाऊकडे शेती शाळा भरणार आहे, ज्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा पद्धतीने शून्य मशागत तंत्राने SRT पद्धतीने शेती करायची आहे. त्यांनी पवन भाऊ यांच्याकडे नाव नोंदणी करावी. त्यासाठी 200 रुपये फीज आहे शेतकऱ्यांसाठी. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वही, पेन, नाश्ता दिला जातो आणि आपलं SRTचं प्रमाणपत्र त्यांना दिलं जातं. तर त्यासाठी पवन भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 95 27 34 90 40. या नंबरवर संपर्क साधून पवन भाऊकडं आपल्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी. ज्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करतील त्यांनी ज्या दिवशी शेती शाळा आहे त्या दिवशी या ठिकाणी हजर राहून प्रशिक्षण घ्यावे, अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल.